शेतकरी हा पिकाच्या माध्यमातून कर्जमुक्त हो, महादेवाला 111 जोडप्यांच्या माध्यमातून अभिषेक करून माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांचे महादेवाकडे साकडे। सामाजिक दृष्टिकोनातून चर्चेत असणारे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी हे नेहमीच शेतकरी शेतमजूर यांच्यासाठी यांची धडपड असते, तर कधी ते देवाकडे साकडे सुद्धा घालतात। अशाच प्रकारचा आज डोणगाव इथं सावजी मंगल कार्यालय या ठिकाणी तब्बल 111 जोडप्यांच्या माध्यमातून महादेवाला अभिषेक घालून शेतकऱ्यांची पिकाच्या माध्यमातून कर्जमुक्ती हो अशा प्रकारचे साकडे घातले। श्रावण सोमवारी 111 जोडप्यांच्या माध्यमातून महादेवाला अभिषेक व सप्तसृष्टीचा योग आलाय। माझ्या कुटुंबाच्या वतीनं यावर्षीचं पीक हे कास्तकाराला मोठ्या प्रमाणात येऊ, हस्तकार हा पिकाच्या माध्यमातून कर्जमुक्त हो, कर्जमुक्ती नको पिकाच्या माध्यमातून कर्जमुक्ती हो। दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की शेतकरी शेतमजूर यांच्या घरात जे बिन लग्नाची मुलं आहेत त्यांचे लग्न लवकरात लवकर हो, असे साकडे घालण्याकरता हा अभिषेक ठेवला होता। आज 52 गावचे पत्रकार, व्यापारी, नोकरदार, कास्तकार, शेतमजूर हे सगळे पूजेला होते। आज जवळपास 300 जोडपे पूजेला बसणार होते, मात्र पावसाळा असल्यामुळे मोठी जागा पण नव्हती, तरी पण 111 जोडप्यांनी अभिषेक केला। यामध्ये अनेक गावातील सरपंच, नगराध्यक्ष, व्यापारी, विविध प्रकारचे लोक येत होते। या सर्वांचे मी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा महादेवाला साकडे घालतो की माझ्या या तिन्ही मनोकामना पूर्ण हो, असं महादेवाला माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी साकडे घातले। यावेळेस पूजा संपन्न झाल्यावर पूजेला बसलेले 111 जोडप्यातील पुरुषांना रुमाल, टोपी व महिलांना साडी देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला व सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट, डोणगाव, बुलढाणा। मी सुबोध भाऊ सावजी, माजी महसूल राज्यमंत्री, माजी पालकमंत्री, अकोला बुलढाणा जिल्हा। आज माझं भाग्य मोठं, श्रावण महिन्यामध्ये सोमवारला 111 जोडप्याच्या माध्यमातून महादेवाला अभिषेक व सप्तसृष्टीचा योग आला पूजा करण्याचा। पूजा याच्यासाठी मांडली माझ्या कुटुंबाच्या वतीनं की यावर्षीचं धनधान्य पीक हे कास्तकाराला मोठ्या प्रमाणात येऊ, कास्तकार हा पिकाच्या माध्यमातून कर्जमुक्त हो, कर्जमुक्ती नको पिकाच्या माध्यमातून कर्जमुक्ती हो। आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, शेतकरी शेतमजुराच्या घरात जे बिनलग्नाची मुलं आहेत यांचे लवकर लग्न हो, हे साकडे घालण्याकरता हा अभिषेक ठेवला होता। आज 52 गावचे पत्रकार, व्यापारी, नोकरदार, कास्तकार, शेतमजूर हे सगळे जोडपे आज पूजेला होते। आज जवळपास 300 जोडपे बसले असते पूजेला, 250-300 गावातले, परंतु पावसाळा असल्यामुळे जागा नव्हती मोठी, तरी पण आज 111 जोडप्यांनी अभिषेक केला। यातमध्ये नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, सरपंच, सदस्य, माजी सदस्य हे सगळे होते। त्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा भोले शंकराला साकडं घालतो, आमच्या तिन्ही मनोकामना पूर्ण झाल्या पाहिजे। आज या ठिकाणी आपण जी पूजा पाहिली नेमकं काय अनुभवलं, काय सांगा? अद्भुत होतं हे। 101 जोडपे 111 जोडपे एकत्र अभिषेक करतात आणि माजी मंत्री सुबोध सावजी साहेबांनी हे आयोजन केलं। 111 जोडप्यांना अभिषेकाला बसवलं, सर्वांना त्यांनी पूजेनंतर साडी, टावेल, टोपी या प्रत्येक जोडप्याला दिलं, त्यांना भोजनाची व्यवस्था केली आणि त्यांचा शुद्ध हेतू की यामधून शेतकऱ्याचं पीक चांगलं यावं, शेतकरी त्याच्या शेतात पिकलेलं पीक जर चांगलं आलं तर तो
त्या कमवलेल्या पैशातून कर्जमुक्त हो, ते नाही की शासनाने कर्जमुक्त करावं. ही फार मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर परिसरातल्या तरुण पोरं आज मुली मिळत नाही आहे, कारण पोरांना नोकरी नाही आहे. या केंद्रापासून तर महाराष्ट्र शासनापर्यंत सगळ्या नोकऱ्या संपवून टाकल्या. ज्या शासकीय नोकऱ्या होत्या ते शासकीय यंत्रणाच विकून टाकल्या. रेल विकून टाकली, पोस्ट विकून टाकलं, LIC विकून टाकली, तेलच्या कंपन्या विकून टाकल्या, राहिलं सोलं जिल्हा परिषदच्या 62,000 शाळा विकून टाकल्या. काय नोकऱ्या राहिल्यात कोणाला? आणि जर तरुण पोरांना नोकऱ्याच लागणार नाही तर कुठलाही बाप साधं कोथिंबीरची जुडी घ्यायला गेलो 4 वेळा जुडी पलटून पाहतो. मग तो जावई पलटून पाहणार नाही का की बाई काय करतो काय करत नाही. त्याच्यामुळं आज मुलांची लग्न होत नाही आणि ते लग्न व्हावे, ते सुखी व्हावे म्हणून बाबूजीनं शिवशंकर शंभोकडं आपलं साकडं घातलेलं आहे की सर्वांचं सुख, सर्व समाज सुखी हो, सर्व शेतकरी राजा सुखी हो, हीच त्यांची प्रांजळ इच्छा आहे आणि त्यांच्या या इच्छेला माझा सलाम आहे.